भारत आणि नेपाळ दरम्यान मागील 210 वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. मात्र यावेळेला भारतानं नेपाळची जमीन बळकावल्याच्या आरोपांनी नाही, तर नेपाळनं भारताच्या जमिनीवर कब्जा केल्याच्या दाव्यानं. आणि हा दावा केलाय नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी. 31 मे रोजी नेपाळच्या संसदेमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी लिम्पियादुरा, लिपुलेक आणि कालापानी या भागातील सीमावादावर बालेन शाह सरकारला प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना बालेन शाह यांनी म्हटलं, पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच मला कळालं की फक्त भारतानंच नेपाळच्या जमिनींवरती कब्जा केलेला नाही, तर नेपाळनंही अनेक ठिकाणी भारताच्या जमिनींवरती कब्जा केलेला आहे. या सीमावादाबाबत आम्ही फक्त भारत आणि चीनशीच नाही, तर ब्रिटन सरकारशीही बोललो आहोत. आमचं मत आहे की ब्रिटन सरकारच हा सीमावाद सोडवू शकतं, कारण ब्रिटिश इंडियानं या सीमा ठरवल्या होत्या, असं म्हणत बालेन शाह यांनी या वादामध्ये ब्रिटनला देखील ओढण्याचा प्रयत्न केला. बालेन शाह यांनी हे वक्तव्य करताच नेपाळच्या संसदेमध्ये विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेस आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या खासदारांनी तात्काळ आक्षेप घेत नेपाळनं कुठं अतिक्रमण केलंय हे पंतप्रधान बालेन शाह यांनी पुरावे देऊन जाहीर करावं, अन्यथा हे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी मागणी केली. नेपाळी काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वप्रकाश शर्मांनी टीका करत म्हटलं की आंतरराष्ट्रीय कूटनीतिक मुद्द्यांवर बोलताना कोणत्याही पंतप्रधानानं 100 वेळा विचार करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान बालेन शाह यांनी संसदेमध्ये उभं राहून स्वतःच्या देशानं दुसऱ्या देशाची जमीन बळकावल्याचं वक्तव्य करणं नेपाळच्या राष्ट्रीय अखंडतेला धक्का पोहोचवणारा असल्याची टीका नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते रमेश मल्ला यांनी केली. आता पंतप्रधान बालेन शाह यांच्या या विधानामुळे नेपाळ सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाचक्की होऊ लागल्यानं काहीच तासामध्ये नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला डॅमेज कंट्रोल करावं लागलं. परराष्ट्र मंत्रालयाने एक स्पष्टीकरण जारी करत पंतप्रधान बालेन शाह यांचा रोख भारत आणि नेपाळ मधल्या नो मॅन्स लँड आणि क्रॉस बॉर्डर ऑक्युपेशनच्या मुद्द्यावरती होता, असं म्हणत सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. आता हेच नो मॅन्स लँड आणि क्रॉस बॉर्डर ऑक्युपेशन म्हणजे काय ते समजून घ्या. भारत आणि नेपाळ यांच्यात सुमारे 1750 किलोमीटर लांबीची सीमा आहे. यात डोंगराळ प्रदेश, नद्या आणि सपाट जमीन आहे. बहुतेक सीमा खुली आहे, म्हणजे दोन्ही देशांमध्ये कोणतेही कुंपण नाही. ज्या भागात जमीन सपाट आहे तिथे दोन्ही बाजूंना काही जमीन नो मॅन्स लँड म्हणून ठेवली जाते. म्हणजे बॉर्डर पिलरच्या दोन्ही बाजूंना 10-10 यार्डची पट्टी असते, म्हणून याला दसगजा असेही म्हटलं जातं. या जमिनीवर दोन्ही देशांच्या नागरिकांना कायमस्वरूपी बांधकाम, घरं, दुकानं किंवा शेती करण्याची परवानगी नसते. मात्र भारत नेपाळ सीमेवर दोन्ही बाजूचे शेतकरी आपल्या जमिनींसोबत नो मॅन्स लँडच्या जमिनीवर देखील शेती नांगरून पेरणी करतात. अनेक ठिकाणी लोकांनी टीन शेड लावून म्हशी आणि बकऱ्याही बांधलेल्या आहेत. आता भारत आणि नेपाळ दरम्यान उफाळून आलेला सीमावाद कधी आणि कसा सुरू झाला याची पार्श्वभूमी नीट समजून घेऊयात. भारत आणि नेपाळ दरम्यान 1750 किलोमीटरची बॉर्डर आहे. भारत नेपाळ सीमेची निश्चिती 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे ब्रिटिश काळामध्ये झाली आहे. तेव्हा नेपाळमध्ये शाह राजघराण्याचं शासन होतं. या शाह राजघराण्याची सुरुवात 17व्या शतकामध्ये पृथ्वीनारायण शाह यांनी केली आहे. पृथ्वीनारायण शाह 1743 मध्ये गोरखा साम्राज्याचे राजा झाले. तेव्हा नेपाळ वेगवेगळ्या राजघराण्यांमध्ये विभागलेला होता. मात्र 1768 मध्ये पृथ्वीनारायण शाह यांनी या सर्व राजघराण्यांना एकत्र करून नेपाळ या एकछत्री साम्राज्याची स्थापना केली. पुढे पृथ्वीनारायण शाह हेच नेपाळचे पहिले राजा झाले. याच काळामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी आपले हात पाय पसरत होती. मुंबई, कोलकाता आणि मद्रासमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे बेस तयार झाले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी उत्तर भारतावर कब्जा करण्यास सुरुवात केली. यावेळी तिबेट सोबतच्या व्यापारात अडचण येऊ लागल्यानं ईस्ट इंडिया कंपनीचा नेपाळ सोबत वाद झाला. अखेर नोव्हेंबर 1814 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं नेपाळ विरोधात एक लढाई सुरू केली. ही लढाई तब्बल 2 वर्ष चालली. यामध्ये नेपाळच्या गोरखा राजाचा पराभव झाला. त्यानंतर 1816 मध्ये इंग्रज आणि गोरखा राजा दरम्यान सुगोलीचा करार झाला, ज्यानुसार नेपाळची सीमा ठरवण्यात आली.
1816च्या सुगोली करारानुसार भारत नेपाळ दरम्यान वाहणाऱ्या काली नदीद्वारे दोन्ही देशांमधील सीमा निश्चित करण्यात आली. काली नदीच्या पश्चिम भागाला भारताचा तर पूर्व भागाला नेपाळचा भाग मानलं गेलं. परंतु काली नदी डोंगराळ भागातून वाहत असल्यानं तिच्या दोन उपनद्या आहेत, ज्या पुढे जाऊन एक होतात. भारत पूर्वेकडील उपनदीला काली नदीचं उगमस्थान मानतो, तर नेपाळ पश्चिमेकडील उपनदीला काली नदीचं उगमस्थान मानतो. आणि याच आधारावरती दोन्ही देश त्या त्या भागावर आपापला दावा करत असतात. नेपाळच्या दाव्यानुसार काली नदी लिम्पियादुरापासून सुरू होते, त्यामुळे तिच्या खालील संपूर्ण भाग नेपाळचा आहे, ज्यामध्ये लिपुलेख आणि कालापानी याचाही समावेश आहे. तर भारताच्या दाव्यानुसार नदीचं उगमस्थान कालापानी आहे, त्यामुळे सीमा तिथूनच सुरू होते. मात्र नदीच्या मार्गामध्ये दरवर्षी काही ना काही बदल होत असतात, त्यामुळे सीमेचे अचूक निर्धारण करण्यातही अडचण येते. याचाच परिणाम म्हणजे उत्तराखंडच्या बॉर्डरवरील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियादुरा या भागांच्या सीमांवरून दोन्ही देशांमधील वाद अद्यापही कायम आहे. आता हाच कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियादुराचा काही किलोमीटरचा भाग भारतासाठी इतका महत्वाचा का आहे? कारण कालापानी हे भारत नेपाळ चीनच्या सीमेवरील ट्राय जंक्शन आहे. हा भाग 20,000 फूट उंचीवरती आहे. 1962च्या भारत चीन युद्धावेळी भारतीय लष्कर या भागामध्ये तैनात करण्यात आलं होतं आणि इथूनच चीनच्या हालचालींवरती भारत थेट नजर ठेवत होता. त्यामुळेच उत्तराखंडमधील पिथोरागड इथे असलेलं कालापानी भारतासाठी सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. 1962च्या युद्धानंतर लिपुलेख खिंड बंद झाली होती. मात्र 2015 मध्ये झालेल्या भारत चीन करारानंतर ती पुन्हा उघडण्यात आली. मानसरोवर यात्रेला जाणारे भाविक याच लिपुलेख खिंडीतून जात असतात. मे 2020 मध्ये भारतानं कैलास मानसरोवर यात्रा सुलभ करण्यासाठी पिथोरागड पासून लिपुलेख खिंडीपर्यंत 80 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला, ज्यावरती नेपाळनं नाराजी व्यक्त केली होती. 15 मे 2020 रोजी तत्कालीन लष्कर प्रमुख MM नरवणे यांनी म्हटलं होतं की नेपाळ असं कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहे. नरवणे यांचा इशारा थेट चीनकडे होता. त्यानंतर जून 2020 मध्ये नेपाळच्या संसदेनं एक नवीन नकाशा मंजूर केला, ज्यामध्ये या भागांना नेपाळचा भाग असल्याचं दाखवलं गेलं. याच काळामध्ये नेपाळच्या काठमांडूचे महापौर असताना बालेन शाह यांनी ग्रेटर नेपाळचा नकाशा आपल्या ऑफिसमध्ये लावला होता, ज्यामध्ये भारताच्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दार्जिलिंगचा भाग हा नेपाळचा असल्याचं बालेन शाह यांनी दाखवलं होतं. आता मार्च 2026 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून हेच बालेन शाह भारताला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आधी त्यांनी भारतीय दूतावासाला विशेष दर्जा दिला नाही, त्यानंतर मानसरोवर यात्रेवरती आक्षेप घेतला, त्यानंतर नेपाळ दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय परराष्ट्र सचिवांना भेट नाकारली, तसेच पंतप्रधान झाल्यावर भारत भेटीसाठी देखील आले नाही आणि आता नेपाळनं भारताच्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा केलाय. मात्र हे सगळं चीनच्या इशाऱ्यावर नेपाळ करत असल्याचं आंतरराष्ट्रीय विषयाच्या तज्ञांचं मत आहे. कारण चीन नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय आणि बालेन शाह हे देखील त्या चीनच्या अजेंड्याचा भाग असल्याचं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे भारत नेपाळ सीमावादावरती तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.